किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका, कृष्ण आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा, 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, धनंजय देशमुखांच्या आरोपांची गृहमंत्रालयाने दखल घ्यावी, जरांगेंची मागणी। तर पोलिसच आरोपी कृष्ण आंधळेचा बचाव करते, प्रकाश सोळंकेंचा आरोप। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी, आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर, हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवीन जामीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे, राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची माफी मागितल्यानंतर खटला मागे। अद्वै हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचा राऊतांचा आरोप। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार, नायडूंच्या पक्षाचे बीएसआर कंपनीसोबत चांगले संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष तपासावर रोहित पवारांकडून शंका व्यक्त। बीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात, पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात, रोहित पवारांना विश्वास। तर ब्लॅक बॉक्स बाबत आता दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते, मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी दिलेला उमेदवार निवडून आणणं आमची जबाबदारी, पण शरद पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास मित्रपक्ष म्हणून चर्चा करावी लागेल, संजय राऊतांची लवचिक भूमिका। पुणे रेल्वे स्थानकावर 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना, मुलीचे आई वडील झोपलेले असताना नराधमांनी मुलीला पळवून नेलं, 1 आरोपी अटकेत। बदलापुरात गरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक, मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस। 54 वर्षांनंतर पुन्हा मानवी चंद्र मोहीम, 6 मार्चला 4 अंतराळवीरांसह नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेचं प्रक्षेपण होणार। भारत ब्राझील संबंधांना नवी दिशा, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर ट्रेड डीलवर स्वाक्षरी, व्यापार, तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रातील सहकार्याला मिळणार नवी गती।